मिरजेतील प्रभाग 5 मधून काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं पॅनल हे भक्कम असं मानलं जातं आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि राष्ट्रवादीचे नेते या ठिकाणी आलेले आहेत। कशा पद्धतीने स्थिती आहे, कारण पहिलेच काँग्रेस राष्ट्रवादीचं असं भक्कम पॅनल मिरजेमध्ये दिसते। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या येत्या 2025-26च्या इलेक्शनमध्ये त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गट, शरदचंद्रजी पवार गट आणि अजित पवार गट आणि त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हे एकत्र मिळून या ठिकाणी आघाडी करून लढत आहे। वार्ड नंबर 5 मध्ये मी स्वतः संजय मेंढे उमेदवार आहे, त्याचबरोबर माझी पत्नी बबिता मेंढे उमेदवार आहे, त्याचबरोबर करण जामदार आणि या ठिकाणी श्री बिरजादे मॅडम या ठिकाणी आम्ही चौघं या ठिकाणी उमेदवार आहोत। 2 राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे हात चिन्ह, 2 घड्याळ आणि 2 हात या चिन्हावर आम्ही लढत आहोत आणि आम्हाला चांगल्या प्रकारचं बहुमतानं आम्ही या ठिकाणी विजयी होऊन या महापालिकेच्या महासभेमध्ये प्रवेश करू एवढे या ठिकाणी मला वाटतं आहे। कशा पद्धतीचे चित्र आहे, कारण काही दिवसापूर्वी तुम्ही मोठा धमाका दिला होता, 15हून माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केले होते आणि 5 नंबरमध्ये एक तगडं पॅनल तुम्हाला तयार करण्यात यश आले। आमचं आता आम्ही जसं सगळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असेल, आम्ही सर्वांनी मिळून एकत्र येऊन आघाडी करून आमचं एकच धोरण आहे की जी ही भाजप शक्ती आहे की जे हे सामान्य जनतेच्या विरोधातलं सरकार आहे त्याला कुठंतरी रोखायचं आणि महापालिकेत मागच्या 5 वर्षात जे भाजप सरकार असताना जशी अजून लोकांची कामं झाली नाहीत ती यावेळी आमचं सरकार आणून भाजपची आपल्या महापालिकेची कामं लवकरात लवकर कशी करता येईल हे आम्ही बघणार आहे। नक्कीच बघतोय की विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवली जाणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांची कामं करण्यासाठीच हे पॅनल केले असा दावा करण जामदार यांनी केलेला आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।